हातात घ्या साहेबांसाठी घेतले स्वतः सन्माननीय उद्धवसाहेबांचा पुष्पवृक्ष देऊन दिनाच्या नवीन दिल्लीखालीच्या वतीने सत्कार दिनायित आहे. त्या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके सगळ्या एक कार्यक्रममध्ये ती युनिटचे अध्यक्ष आहेत त्यांनी पण खूप काम केलं. मी आता आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय उद्धवजींना आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब ठाकरे यांचा. तुम्हाला सर्वांना वाटत असेल की मी काहीतरी पराक्रम केलाय. पराक्रम मी नाही केला, पराक्रम तुमच्या सगळ्यांच्या एकजुटीने केलेला आहे. आता तुम्ही दोन घोषणा दिल्या. त्याची पहिली घोषणा काय होती? त्या एका नावाने केलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब. आठवण करून देण्याची गरज नाहीये, पण शिवसेनेची स्थापना मुळामध्ये भूमिपुत्रांवरती अन्याय होऊ न देणं किंवा अन्याय होत असेल तर त्याचा तोडून मोडून टाकणं या कर्तव्य. अरविंद, आपण जे म्हणालात की धार भिंड त्या आकाशी लक्षातीचे पिलापाशी, हे गंमत म्हणून पाहिलं तर तुम्ही सगळेजण ग्राउंड स्टाफ आहात म्हणून या विमानाच्या घारी आकाशी पुढे. पण आकाशीमध्ये घारी असतात तशी गिदाडं पण असतात. आणि मला चिंता नेहमी आपल्या सोबत असलेल्या कामगारांची रक्षण करण्याची जी असते ती या गिदाड्यांपासून असते. कारण एकदा काही एकजूट तुटली त्या लचके तोडायला आपले शत्रू मोकळे असतात. आणि ज्या क्षणी मी ही बातमी पाहिली वाचली त्याच वेळेला मी अरविंदला फोन केला. अरविंद म्हणाले संजय तिकडे मेहनत करतोय. मग संजय आले, अरविंद आले, आम्ही या अमुख्याने भेटलो. अमुक म्हटलं तसं नाही चालणार, कामगारांमध्ये जा आपल्या सोबत. शेवटी तुम्ही लोकांनी आमच्यावरती भरोसा ठेवलेला आहे, शिवसेनेवरती भरोसा ठेवला आहे. आणि हा विश्वासघात आमच्याकडनं कधी होणं शक्य नाही, कदापि शक्य नाही. नुसतं शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरेंचा विजय असो आणि तसा विजय नकोय मला. मला तुमच्या हृदयातून आलेला तो एक भावना पाहिजे. हृदयातून आलेला ही भावना जर संकटाच्या वेळेला आम्ही धावून येणार नसू मग आम्ही कशाला पाहिजे. आज जो हातामध्ये भगवा पकडलेला आहे त्या भगव्याचं तेज हे तुम्ही या निमित्ताने दाखवून दिले. या सगळ्या कंपनी येत असतात जात असतात, आपण कोण आणणारी कंपनी? आता सुद्धा ती काय सेलेबिना वगैरे होती, आपलं थोडीच कोण लागतं. आता तिला बंदी घातल्यानंतर कळलं मला की ती टर्कीची कंपनी होती, तुर्कस्तानची होती. आम्हाला कुठे काय नाही. आता नवीन कंपनी कुठली आले, कुठली आली असेल, करार कोण करतं त्याची आणण्याची परवानगी कोण देत?